नमस्कार, टेक गुरुच्या एका ब्रँड न्यू एडिशन मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे अंकित वेंगुर्लेकर आणि मी अमृता. आणि आजचा आपला एपिसोड आहे ई बुक रीडर स्पेशल. ई बुक बोले तो काय? असं करायचं आणि मग वाचायचं. ई बुक बोले तो इलेक्ट्रॉनिक बुक्स. काय आहे ही कमालीची गोष्ट. इलेक्ट्रॉनिक बुक्स काय असतात ते अशा डिव्हाइसेसवर तुम्ही कसे वाचू शकतात. व्हॉट आर द बेस्ट इलेक्ट्रॉनिक बुक रीडर्स इन द कंट्री. कोणत्या ह्याच्यावर तुम्ही सगळ्यात जास्त पुस्तक वाचू शकतात, फ्री मध्ये, पेड ऍप्लिकेशन, ते सगळं बघूया. आणि त्याबरोबर बघूया एका अशा मोबाईल फोनचा रिव्ह्यू जो आहे जगाचा पहिला PlayStation सर्टिफाइड मोबाईल फोन, द सोनी एरिक्सन एक्सपीरिया प्ले रिव्ह्यू, ओनली ऑन टेक गुरु. ओके, या सगळ्याला सुरुवात करण्यापूर्वी अंकित, ई बुक म्हणजे काय त्याला आपण सुरुवात करूयात. नेहमी आपण जी पुस्तकं वाचतो ती असतात कागदावरती छापलेली, बाइंड केलेली जाडजूड पुस्तकं, पेपरबॅक ज्यांना आपण म्हणतो. पण अशी पुस्तकं जी इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये असतात, की जी तुम्हाला कम्प्युटरवरती वाचता येतात, लॅपटॉपवरती वाचता येतात, किंवा मग तुमच्याकडे एक असा ई बुक रीडर असेल तर त्याच्यावरही वाचता येतात, अशा सगळ्या पुस्तकांना आपण म्हणतो ई बुक्स. ऍब्सोल्युटली. जी नॉर्मल पेपरबॅक पुस्तकं असतात ती पेपरावर शाई असते, त्याने छापतात आणि त्याने प्रिंट होतं. जे सगळे इको क्रुसेडर्स, जे इको कॉन्झर्वेशनिस्ट आहे माझ्यासारखे, आम्हाला पेपरबॅक बिलकुल आवडत नाही. कारण एक पुस्तक छापायसाठी माहित नाही किती झाडं तोडावी लागतात, कापावी लागतात, आणि त्याच्यापासून पेपर बनतो आणि मग ही पुस्तकं छापली जातात. इलेक्ट्रॉनिक बुक्स आर एक्स्ट्रीमली इको फ्रेंडली, कारण ह्याच्यात पेपर नाहीच आहे कुठे. आणि जो तुम्हाला एक ऍक्च्युअल पुस्तक वाचायचा एक्सपिरियन्स असतो तो लिटरली ह्याच्यावर मिळतो. डोळ्यांवर जास्त ताण होत नाही. कारण आयपॅड, एक मिनिट दाखव अमृता. ही जी स्क्रीन आहे तुम्ही बघाल, एक व्हाईटिश एकदम मस्त दिसायला ब्राईट स्क्रीन आहे. ती ब्राईट स्क्रीन खूप चांगली आहे जर तुम्हाला व्हिडिओज बघायचे आहेत, फोटोज बघायचे असतील, किंवा अजून काय करायचं असेल, गेम्स खेळायचे असेल. पण जेव्हा तुम्ही अशा ब्राईट LCD स्क्रीनवर पुस्तकं वाचतात तेव्हा तुमच्या डोळ्यावर आणि मेंदूवर खूप जास्त ताण बसतो आणि एक वेगळाच फटीग असतो. म्हणजे अर्धा पाऊण तास पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर खूप जास्त ताण तुम्हाला जाणवेल. ऑन द कॉन्ट्ररी, जेव्हा ई बुक रीडर्स सारख्या डिव्हाइसच्या स्क्रीनवर तुम्ही वाचतात पुस्तक, इलेक्ट्रॉनिक इंक, एक स्पेशल इंक असते जी मिमिक करायचा प्रयत्न करते, कॉपी करायचा प्रयत्न करते, जो रेग्युलर आपला बुक रीडिंग एक्सपिरियन्स असतो इंटरफेस त्याचा तसा तयार करण्यात आलेला असतो. त्याच्यामुळे एक काळजी घेण्यात आलेली असते की फारशी ही स्क्रीन आहे, त्याच्यावरती रिफ्लेक्शन येणार नाही, लाईट रिफ्लेक्ट होणार नाही, त्याच्यामुळे वाचताना त्रास होणार नाही याची काळजी घेतली गेलेली असते. सध्या आमच्याकडे आहेत 3 अशी डिव्हाइसेस. माझ्याकडे आहे Amazonचा लेटेस्ट किंडल, माझ्याकडे आहे इन्फीबीम, एक इंडियन कंपनी आहे, त्यांनी पाय नावाचा डिव्हाइस बनवला होता. बढिया ई बुक रीडर होता. त्याचं सेकंड इन्स्टॉलमेंट म्हणजे इन्फीबीम पाय स्क्वेअर किंवा पाय 2. आणि तिसरा ऍपलचा आयपॅड, कारण त्याच्यावरचं आय बुक स्टोअर सुद्धा खूप चर्चेत असतं नेहमी. त्यामुळे या तिन्ही गॅजेट्स मध्ये काय काय आहेत ते आपण पाहूयात. इन्फीबीमच्या ई बुक रीडरची नवीन व्हर्जन इन्फीबीम PI2. या ई बुक रीडरची लेटेस्ट व्हर्जन PDF, HTML, TXT, DOC, EPUB, RTF, MOB, PRC सारख्या फॉर्मॅट सोबतच JPEGs आणि MP3 ही सपोर्ट करेल. हा ई बुक रीडर घेतल्यानंतर तुम्हाला मिळतील 100 प्रीलोडेड फ्री ई बुक्स. इन्फीबीमच्या वेब स्टोअर वरनं तुम्हाला 5 लाख वेगवेगळे ई बुक्स डाउनलोड करण्याचे ऑप्शन्स मिळतील. याशिवाय कंपनीने मॅग्रो हिल, पेंग्विन, पियर्सन्स यासारख्या नामांकित पब्लिशर्स सोबत देखील करार केलाय. या ई बुक रीडरची मेमरी आहे 2 GB आणि किंमत आहे 11,999 रुपये. पुस्तकं रिप्लेस करेल असा किंडलचा नवा अवतार, असं वर्णन केलं जात आहे Amazonच्या नवीन किंडलचं. या किंडल सोबतच तुम्हाला मिळेल 8 लाख पुस्तकं डाउनलोड करून वाचायची संधी. या नवीन किंडलची स्क्रीन आहे एकदम ग्लेअर फ्री, म्हणजेच वाचताना रिफ्लेक्शनचा त्रास होणार नाही. उन्हामध्ये देखील तुम्ही या किंडल वरती आरामात पुस्तकं वाचू शकता. हा किंडल आहे एकदम स्लिम अँड स्टायलिश आणि कॅरी करायला एकदम सोपा. या किंडलची जाडी कोणत्याही पुस्तकापेक्षा कमी आहे आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार याचं बॅटरी लाईफ आहे तब्बल 1 महिन्याचं. या नवीन किंडलची किंमत आहे $139. ऑन द गो पुस्तकं वाचण्यासाठीचा कलरफुल ऑप्शन म्हणजेच ऍपलचा आयपॅड. यावरती तुम्ही आय बुक्स ऍपच्या मदतीनं पुस्तकं वाचू शकता.
या बुकशेल्फवरनं तुम्ही 2 लाखांपर्यंत पुस्तकं वाचू शकता. याशिवाय न्यूयॉर्क टाइम्सचे रिव्ह्यूज देखील वाचू शकता. शिवाय कॉमिक्सही वाचू शकता. आणि यावरून नेहमीच्या पुस्तकांसोबतच तुम्ही मस्त फोटोज असलेली इलस्ट्रेटेड बुक्स, लहान मुलांची पुस्तकं देखील डाउनलोड करू शकता. आणि या आयपॅड वरती पुस्तकं वाचताना तुम्हाला खऱ्याखुऱ्या पुस्तकाचं पान उलटल्याचा फील देखील मिळू शकतो. ओके, या तिन्ही ईबुक रीडरचे स्पेक्स आपण बघितले आहेत. जर तुम्हाला एक ईबुक रीडर विकत घ्यायचा असेल अँड यू सिरियसली शुड कन्सिडर, एस्पेशली जर तुम्हाला वाचनाची खूप जास्त आवड आहे, जर तुम्हाला हजारो पुस्तकं घ्यायची असेल तर त्याच्या आधी मुंबईसारख्या महाग शहरात तुम्हाला एक मोठंसं घर घ्यावं लागेल किंवा एक गोडाऊन घ्यावं लागेल जिकडे तुम्ही पुस्तकं सगळी ठेवू शकाल. कारण ह्या ईबुक्स मध्ये तुम्ही 3 ते 10,000 पुस्तकं यू सेव्ह करू शकतात. आणि 10,000 पुस्तकं जर घरात ठेवायची झाली तर तुम्हाला 10 जनपदवर जावं लागेल, सोनिया गांधीच्या घरी जावं लागेल. तिकडेही कदाचित इतकी जागा पुरणार नाही. पण अजून एक ह्याच्यातला की इतकी जर पुस्तकं वाचायची असतील तर प्रत्येक वेळा तितक्या ठिकाणी जाऊन ती पुस्तकं शोधायला लागतील. अगदी बरोबर. बसल्या जागी पुस्तक वाचायचंय, शोध न करता ते हातात पडलं पाहिजे आणि बसल्या जागी विकत पण घेता आलं पाहिजे. हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर मग असा एखादा ई बुक रीडर तुम्हाला विकत घ्यायलाच हवा. ओके, सुरुवात करूया. वी विल कीप एलिमिनेटिंग द डिव्हाइसेस. 3 आपल्याकडे गॅजेट आहे, या तिघांमध्ये एकच विनर असू शकतो. तर बघूया, ऍपल आयपॅडने सुरुवात करूया. ऍपल आयपॅड आम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे जगातला नंबर 1 टॅबलेट कम्प्युटर आहे. आणि टॅबलेट कम्प्युटरच्या नात्याने ईबुक फंक्शनॅलिटी, ईबुक रीडर फंक्शनॅलिटी, दिस इज वन ऑफ द की फीचर्स. आयबुक्स नावाचं त्यांचं ऍपलचं स्वतःचं ईबुक स्टोअर आहे. त्याच्या व्यतिरिक्त अमेझॉन किंडल, जे जगाचं सगळ्यात मोठं नाव आहे ईबुक्स या कॅटेगरीमध्ये, अमेझॉन किंडलचंही याच्यात ऍप्लिकेशन आहे. म्हणजे तुम्ही Amazon.com वरनं लाखो पुस्तकं विकत घेऊ शकतात आणि ते तुम्ही आयपॅडवर वाचू शकतात. आयपॅड ऍज अ टॅबलेट कम्प्युटर नंबर 1 आहे. पण ईबुक रीडरच्या बाबतीत आम्ही याला ऍब्सोल्युटली थम्स डाऊन देऊ. कारण आम्ही तुम्हाला आधीच सांगितलेलं, जी रेग्युलर LCD असते, जी टॅबलेट कम्प्युटर्स किंवा लॅपटॉपमध्ये असते, त्या LCD वर पुस्तकं वाचल्याने खूप जास्त ताण तुमच्या डोळ्यांवर तुम्हाला जाणवतो. इनफॅक्ट इकडे जर तुम्ही बघाल तुम्हाला रिफ्लेक्शन बघत दिसत असेल. म्हणजे तुम्हाला जर लायब्ररीमध्ये बसून कोणावर कवडसा वगैरे टाकायचा असेल ना, असं तुम्ही फॉर एक्झाम्पल गोव्याला गेलेत, सुट्टीवर आहात, तुम्ही शॅक मध्ये बसला आहात, युआर बाय द बीच, आणि दिवसा तुम्ही आयपॅड वर काही पुस्तक वाचायचा प्रयत्न करतायत, तर एवढा जास्त रिफ्लेक्शन आणि ग्लेअर येईल की तुम्हाला आयपॅड साठी खास एक छत्री घेऊन उभं राहावं लागेल. सो इट्स नॉट अ व्हेरी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. म्हणून असा कोणताही डिव्हाइस, भले तो ऍपल आयपॅड असू दे, सॅमसंग गॅलेक्सी टॅब असू दे, कोणतेही अँड्रॉइड किंवा ऍपलचे स्मार्टफोन असू दे, ज्या डिव्हाइसवर एक रिफ्लेक्टिव्ह किंवा बॅकलाइट LCD स्क्रीन आहे, तो डिव्हाइस इलेक्ट्रॉनिक बुक रीडिंग साठी मुनासिब नाही आहे. ओके, सो आपला एक प्लेअर डाऊन आहे. पुढचा प्लेअर अमेझॉन किंडल. पहिली अशी ही जी कंपनी होती की ज्यांच्या ई बुक रीडरचा खूप बोलबाला झाला होता. आणि अमेझॉन किंडल आल्यानंतर खरंच सगळ्या बुक पब्लिशर्सच्या मनात थोडंसं धस्स झालं होतं. कारण जर अशा छोट्याशा डिव्हाइसवरती पुस्तकं मिळायला लागली तर जे ऍक्च्युअली पुस्तकं छापायचं काम करतात त्यांचं काय होणार. पण असं काही झालं नाही. पेपरबॅक सुद्धा अजून शाबूत आहे. सगळं जोरात चालू आहे. आणि एक नवीन ऑप्शन आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचीच एक नवीन व्हर्जन आलेली आहे अमेझॉन किंडलची. एक व्हर्जन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 3G देखील मिळेल. एक व्हर्जन आहे ज्याच्यामध्ये 3G आणि वायफाय असे दोन्ही ऑप्शन्स आहेत. आमच्याकडचा ऑप्शन आहे हा आत्ताचा वायफाय वाला ऑप्शन आहे. जसं अशा तारखे टॅबलेट कम्प्युटर म्हटलं तर ऍपल आयपॅड, ई बुक रीडर्स जर म्हटलं तर पूर्ण जगात जर एका डिव्हाइसचा दबदबा आहे तर तो म्हणजे अमेझॉन किंडल. आणि अमेझॉन किंडल 3 दिस कॅरीज फॉरवर्ड, जी लेगेसी अमेझॉन किंडलने कायम केलेली आहे त्यालाच कॅरी फॉरवर्ड करतायत. नवीन स्क्रीन आहे, नवीन ई इंक पर्ल टेक्नॉलॉजी याच्यात वापरली आहे. म्हणजे तुम्हाला वाचायला बिलकुलच ताण जाणवणार नाही. इट इज ॲज गुड एज रीडिंग अ पेपरबॅक. अमेझॉन किंडल जगाचा नंबर 1 ई बुक रीडर आहे आणि ह्याच्यात काहीच दुमत नाहीये की आम्ही ह्याला डेफिनेटली रेकमेंड करू. फक्त एक गोष्ट आहे अंकित याच्यामध्ये की जर तुम्ही इंग्लिश टायटल वाचणारातली असाल, म्हणजे तुम्हाला शेरलॉक होम्स वाचायचं आहे, तुम्ही हॅरी पॉटरचे फॅन आहात, सिडनी शेल्डन वाचताय, सिडनी शेल्डन ते होतं ना, मेरी सेल सी शेल्स बाय द, ओके परत कामाकडे येऊयात. की इंग्लिश पुस्तक वाचणाऱ्यातले असाल तर खूप फायद्याची गोष्ट आहे. पण देवनागरी आणि इंडियन फॉन्ट्सची गोष्ट आल्यानंतर थोडा प्रॉब्लेम आहे. कारण याच्यामध्ये तो ऑप्शन्स नाहीये. किमतीचं सांग ना, कितीच आहे किंमत याची आहे $139. त्याच्यामुळे जर US मध्ये काका, मामा, भाऊ, दादा कोणी असेल ना तरी त्याला येताना आणायला सांगा. खूप स्वस्त पडेल.
कारण कन्व्हर्जन करून सुद्धा $139, $140, $145 जरी धरले पण इकडे इम्पोर्ट ड्युटी लागते ना. नाही वापरलेलं म्हणून आणायचं अच्छा. तर तरी म्हटलं तरी फार तर 8,000 तुम्हाला द्यायला लागतील. Right. पण इंडियन मार्केटमध्ये ह्याची किंमत 15-16 नेहमी जसं बडा चढाके I येतात know. तशी 15-16 येतात. त्यामुळे जर इंग्लिश पुस्तकं वाचायला आवडत आहे आणि US मधनं आणायचं ऑप्शन आहे तर नक्की तुम्ही Amazon Kindle 3 विकत घेऊ शकता. पण जसं अमृताने सांगितलं, जर तुम्हाला मराठी किंवा देवनागरी लिपीतली किंवा संस्कृत पुस्तकं वाचायची आवड असेल तर तुमच्यासाठी खास डिव्हाइस आहे इन्फीबीम. जे मी तुम्हाला सांगत होतो, इंडियन कंपनी आहे. पाय नावाचं ईबुक रीडर ऑलरेडी त्यांनी एक लॉन्च केलेलं, खूप सक्सेसफुल झालं. मग त्याला बघून पाय 2 किंवा पाय स्क्वेअर नावाचं सेकंड व्हर्जन काढलेलं आहे. सगळ्यात मोठा सेलिंग पॉइंट इकडे हाच आहे. इवन दो त्यांनी टचस्क्रीन वगैरे द्यायचा प्रयत्न केला आहे, ते टचस्क्रीन इज बेटर इफ यू डोंट टॉक अबाउट इट ऑर मेन्शन इट, बिकॉज टचस्क्रीन उगाच त्यांनी दिलंय. अशा डिव्हाइसमध्ये 6 इंचाच्या स्क्रीनवर टचस्क्रीनची गरजच नाहीये. तुम्हाला हा डिव्हाइस का कन्सिडर केला पाहिजे? कारण ह्याच्यात मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, बंगाली, ओरिया, ऑलमोस्ट सगळ्या इंडियन नॅशनल लँग्वेजेस, देवनागरी स्क्रिप्ट, संस्कृत सगळी पुस्तकं तुम्ही ह्याच्यावर वाचू शकतात आणि infibim.com वर जाऊन तिकडनं तुम्ही विकतही घेऊ शकता. आणि एक गोष्ट आहे की ही कंपनी अजिबात मागे नाहीये. 5 लाख टायटल्स ऑलरेडी त्यांच्या वेबसाईट वरती Just आहेत. imagine. आणि प्लस या सगळ्या सोबतच मॅग्रॉ हिल, पेंग्विन पब्लिशर्स क्या बात आहे. आणि अजून 1-2 कंपन्यांशी त्यांनी ऑलरेडी टायअप Tie-up केलेला केलेलं आहे. आहे. त्यामुळे यानंतर या सगळ्या पब्लिशर्सची जी काही पुस्तकं येतील ती देखील तुम्हाला पाय 2 वरती वाचता येतील. व्हेरी नाईस. ओके, 11,500 रुपये ह्याची किंमत आहे. ऑलमोस्ट जी पुस्तकं असतात ती डिपेंड्स तुम्ही कोणतं टायटल घेतायत, ते 100 रुपयापासून 700-1000 रुपयापर्यंत असतात. पण अजून एक चांगली गोष्ट आहे की bookganga.com किंवा manybooks.net सारख्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खूप प्रचंड साठा आहे फ्री बुक्सचा, ते तुम्ही तिकडनं डाउनलोड करू शकतात आणि तुमच्या कोणत्याही ईबुक रीडरवर वाचू शकतात. सो आमचा फायनल वर्डिक्ट, तुम्हाला इंग्लिश पुस्तकं वाचायचे, दणादण पुस्तकांची खरेदी करायची, मग तुमच्यासाठी आहे Amazon Amazon Kindle. Kindle. आणि तुम्हाला मराठी, हिंदी, संस्कृत, भारतीय भाषांमधली पुस्तकं वाचायची आहेत तर मग तुमच्यासाठी Infibim इन्फिबिम Pi पाय 2. ओके अंकित, ब्रेकची वेळ झाली. ब्रेकची वेळ झाली आहे. टेक गुरुवर फटाफट एक ब्रेक घेऊया. कम राईट बॅक, कारण ब्रेक नंतर द मोस्ट अँटिसिपेटेड रिव्ह्यू ऑफ सोनी एरिक्सन एक्सपिरिया प्ले, जगाचा पहिला प्ले स्टेशन सर्टिफाईड मोबाईल फोन. वेलकम बॅक. तुम्ही बघत आहात टेक गुरु. अमृता आणि माझ्या बरोबर. ब्रेकच्या आधी आम्ही तुम्हाला दाखवले ब्रँड न्यू इलेक्ट्रॉनिक बुक रीडर डिव्हाइसेस. आणि आता बघूया जगाचा एक असा पहिला मोबाईल फोन ज्याच्यात प्ले स्टेशनने, हे जे गेम पॅड तुम्ही बघतायत ना, जे नॉर्मली प्ले स्टेशन पोर्टेबल वर दिसायचं, पहिल्यांदा सोनी एरिक्सनच्या एका ब्रँड न्यू एक्सपिरिया मोबाईल फोनवर हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. दिस इज द सोनी एरिक्सन एक्सपिरिया प्ले. फटाफट बघूया याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत. प्ले स्टेशन फोन नावाने ओळखला गेलेला फोन म्हणजेच सोनी एरिक्सन एक्सपिरिया प्ले. या फोनला आहेत प्ले स्टेशनचे स्लाइड आउट गेमिंग कंट्रोल्स. 4 इंचांची कपॅसिटिव्ह टचस्क्रीन असणाऱ्या या फोनला आहे 1 गिगाहर्ट्झचा स्कॉर्पियन प्रोसेसर. हा फोन चालतो अँड्रॉइड 2.3 जिंजरब्रेड वरती. या सोबतच या फोनला आहे 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा विथ ऑटो फोकस आणि LED फ्लॅश. या फोनची मेमरी तुम्ही 32 GB पर्यंत एक्सपांड करू शकता. आणि सध्या तरी या प्ले स्टेशन फोनसाठी 6 गेम्स खास डिझाईन करण्यात आलेत. या फोनची किंमत आहे 34,000 रुपये. प्ले स्टेशन फोन, अंकित मी या फोन बद्दल खूप उत्सुक होते. गेमिंग फोन होता आणि त्यामुळे तो अंकितच्या तावडीतच जास्ती होता. सो अंकित, तुझ्या अपेक्षा पूर्ण झाल्यात या फोन कडनं? नाही, येस अँड नो. ओके, येस बिकॉज हा जो कॉन्सेप्ट आहे की मोबाईल गेमिंगला एक नवीन दिशा द्यायचा प्रयत्न केला आहे सोनी एरिक्सनने. कारण आतापर्यंत मोबाईल गेमिंग म्हणजे नोकिया ज्यांचे फोन असतात त्यांच्यावर तर मला खूपच जास्त दया येते. कारण तुम्हाला बिचाऱ्यांना काय गेमच खेळायला मिळत नाही. म्हणजे इतके चिंदी गेम असतात नोकियाच्या ओबी स्टोअरवर की त्यांना गेम पण नाही म्हणता येणार. स्नेक वगैरे हे काय गेम झाले काय, त्याच्यापेक्षा जाऊन विटी रांधून तर त्याच्यात जास्त मजा येते. पण जर अँड्रॉइड किंवा आयफोनवर तुम्ही गेमिंग करत असाल तर तुम्हाला मस्त गेम्स खेळायची आता सवय झाली असेल. नीड फॉर स्पीड असू दे किंवा अँग्री बर्ड्स असू दे,
सोनी प्ले स्टेशनचा प्रयत्न होता की प्ले स्टेशन पोर्टेबल, जो जगातला सगळ्यात पॉप्युलर पोर्टेबल गेमिंग डिव्हाइस आहे, त्या क्वालिटीचे, त्या कॅलिबरचे हार्डकोर गेम्स मोबाईल फोनवर अवेलेबल करून देणं, की तू ब्रुसली खेळणं आता जरा थांबव हे म्हणजे. हे पण ह्याचे ग्राफिक्स आणि हे बघितलंस ना तर अपेक्षेप्रमाणे ते खूप मस्त आहेत. पण फक्त 6 गेम आहेत. हा पण फक्त 6 गेम आहेत, तिकडेच प्रॉब्लेम आहे ना. फक्त 6 गेम आहे. पण 6ची संख्या 60-600 व्हायची शक्यता नाही आहे का? शक्यता आहे अमृता, पण आपण जेव्हा आजच्या तारखेत मोबाईल फोन घेत असतो, आपण ह्या आश्वासनावर विकत घेत नसतो की येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये अजून 60 गेम याच्यावर येतील. आणि फ्रॉम प्रिव्हियस एक्सपिरियन्स, अपार्ट फ्रॉम ऍपल, कोणतीच कंपनी जे प्रॉमिसेस असतात त्याच्यावर डिलिव्हर करत नसतात. जर ऍपल म्हणतं की आम्ही 3 महिन्यांनी अपडेट आणणार आहोत, तर 3 महिन्यांनी ना 1 सेकंद मागे पुढे ते अपडेट आणतात. नोकिया असू दे, अँड्रॉइड असू दे, कोणीच असे लागोपाठ व्यवस्थितरित्या अपडेट आणत नसतात. अँड नॉट जस्ट दॅट, ओके 6 गेम मी हे म्हणतोय की जे स्पेशली या हार्डवेअरसाठी डिझाईन केले आहे. तसं बघायला गेलं तर अँड्रॉइडचं जे मार्केट प्लेस आहे त्याच्यावर लाखो ऍप्लिकेशनचे हजारो गेम्स आहेत, पण त्याच्यावर हा जो स्पेशल डिझाईन्ड गेम पॅड तुम्हाला दिला आहे त्याचा फायदा तुम्हाला घेताच येणार नाही. मग त्याच्याशिवाय तुम्ही एक चांगला 10-12 हजार रुपयाचा व्यवस्थित अँड्रॉइड फोन घ्या, 8,000 रुपयाचं प्ले स्टेशन पोर्टेबल घ्या, तरी तुम्हाला स्वस्तात पडेल ते डील. ओके, दोघेही थोडेसे निराश होत, त्याच्यामुळे आपण एक ब्रेक घेऊन येऊयात. पहा फक्त IBN लोकमत. वेलकम बॅक आफ्टर द ब्रेक. आणि ब्रेक नंतर आता वेळ झाले टेक दरबारची. अंकित, टेक दरबार मध्ये पहिला प्रश्न आपल्याला आतिशने विचारलेला आहे. लॅपटॉप घ्यायचा आहे किंवा मग टॅबलेट घ्यायचा आहे, आयपॅड घ्यायचा आहे? लॅपटॉप घेऊ का आयपॅड घेऊ असं विचारलंय, कारण त्याला ऑफिसचं काम करायचंय. आतिश, या ओके, आतिश ओके. आतिश, जर तुमचा हा कम्प्युटर एक प्रायमरी कम्प्युटर सारखा तुम्ही वापरणार असाल, म्हणजे जर तुमच्याकडे ऑलरेडी एक लॅपटॉप किंवा डेस्कटॉप घरी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक नवीन डिव्हाइस घ्यायचा असेल, तर ऑलमोस्ट बेझिझक होऊन तुम्ही आयपॅड घेऊ शकतात. बिकॉज आयपॅड इज अ सेकंडरी कम्प्युटर. तुम्ही आयपॅडवर माल टाकायसाठी तुम्हाला एक कम्प्युटर घरी असलाच पाहिजे. आयपॅड इन इट सेल्फ स्टँड अलोन ॲज अ प्रायमरी कम्प्युटर नाही वापरता येणार, कारण आयट्यून्सने तुम्हाला सगळं डेटा त्याच्यावर टाकावं लागेल. आणि जर तुम्हाला ऑफिसचं सगळं काम करायचं असेल तेही आयपॅडवर आरामात होऊन जाईल. ऑफिस ऍप्लिकेशन आयपॅडचेच कीनोट, पेजेस, नंबर्स हे सॉफ्टवेअर आहे. त्याच्या व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट वर्डचे पण ऍप्लिकेशन्स अवेलेबल आहे आयपॅडवर. तर तुम्ही ऑफिसचं सगळं काम करू शकतात, पॉवर पॉईंट बनवू शकतात, PDF वाचू शकतात. ऑल ऑफ दॅट कॅन हॅपन. बट इफ दी आयपॅड इज गोइंग टू बी अ प्रायमरी कम्प्युटर, नका विकत घेऊ. प्रायमरी कम्प्युटर म्हणजे तुमचा जर पहिला कम्प्युटर असेल तर मी रेकमेंड करीन डेल वॉस्त्रो V130. हा लॅपटॉप तुम्ही विकत घेऊ शकतात. 35,000 रुपयापासून याची किंमत सुरू होते. इट्स अ फॅन्टॅस्टिक बिझनेस लॅपटॉप. मला वाटतं त्या किमतीत ह्याच्यापेक्षा गुड लुकिंग लॅपटॉप ना कभी बना था और ना कभी बनेगा. डेल वॉस्त्रो V130 इज अ ब्लडी कूल लॅपटॉप. i3 i5 कोर प्रोसेसर्स आहेत आणि सगळे स्पेसिफिकेशन्स अप टू डेट आहेत. पुढचा प्रश्न नेहाने विचारलाय. 15,000चं बजेट आहे, अँड्रॉइड फोन घ्यायचा आहे. ओके, 15,000 रुपीज अँड्रॉइड फोन. सगळ्यात जास्त पॉप्युलर क्वेरी ग्रुप आहे हा, की 15,000 किंवा 10,000 रुपयात अँड्रॉइड फोन्स पाहिजे आहे. ब्रँड न्यू लेटेस्ट फोन लॉन्च झालेला आहे, सॅमसंग गॅलेक्सी एस. बोले तो इतका. ओके, तर सॅमसंग गॅलेक्सी एस मस्त फोन आहे. लेटेस्ट सगळे स्पेसिफिकेशन्स आहे. लेटेस्ट जे 2.3 नाही पण 2.2 ह्याच्यात अँड्रॉइड व्हर्जन आहे. सो दॅट इज ब्रिलियंट. आणि जर तुम्हाला 15 पण खर्च करायचे नसेल, मी म्हणेन 10,000 रुपये खर्च करा आणि LG Optimus One तुम्ही विकत घेऊ शकतात. 10,000 पण खर्च नाही करायचे, 8,000 खर्च करायचे तर Huawei Idios हे तिन्ही फोन जर तुम्ही विकत घ्याल, यू विल डेफिनेटली नॉट बी डिसअपॉइंटेड. आणि मग आम्हाला फोन करून कळवा ना, ऍक्च्युली फेसबुकवर जाऊन कळवा कसा आहे तुमचा नवीन फोन. सो हा होता टेक गुरुचा या आठवड्यातला एपिसोड कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. ईमेल करा techguru@ibnlokmat.tv वर किंवा मग फेसबुक वरती जा, तिकडे सर्च करा टेक गुरुचं पेज आणि या पेज वरती सुद्धा तुम्ही जॉईन होऊन लाईक करून तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. तुमचे काय मतं आहेत या शो विषयीची ती देखील आम्हाला कळवू शकता. किंवा मग अंकितला आणि मला फॉलो करू शकता ट्विटर वरती. सगळं तूच बोलशील ना, आता मी काय म्हणणार.
ओके, टेक गुरुचं जे फेसबुक पेज आहे ते शोधायला सोपं जावं म्हणून आम्ही त्याला आता नाव दिलं आहे. सो नाव ऑल यू हॅव टू डू इज टाईप www.facebook.com/techguruindia. That's it. You just have to type that facebook.com/techguruindia आणि आमचं पेज तिकडे तुम्हाला दिसून जाईल. ओके, आणि youtube.com, let's not forget that. Come on, you can like or not like us, पण youtube.com वर जा, टेक गुरु मराठी बघा, त्याच्यावर सगळे व्हिडिओज आणि लेटेस्ट एपिसोड सगळे अपलोडेड आहेत. ओके, सो पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.